रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक माननीय डॉक्टर विकासजी कांबळे आज आदिवासी भागात असलेल्या पाणी टंचाईमुळे या भागातील ग्रामस्थांसाठी त्यांची तृष्णा भागवण्यासाठी त्यांनी पाण्याचा टँकर इथपर्यंत आणलेला आहे। मला डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे की इतका मोठा हा पाण्याचा प्रश्न या भागामध्ये सतावत असताना प्रशासन ह्याकडे जे दुर्लक्ष करत आहे या बाबतीत आपल्याला काय सुचवायचं आहे? खरं पाहता प्रशासनाचा हा फार मोठा सहभाग असायला पाहिजे होता, परंतु रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जाणते कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरुण साळेकर तसेच राजेशजी गायकवाड आणि इतर सर्व सक्रिय कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमुळे पंचायत समितीत त्यांनी याबद्दल आवाज उठवल्यानंतर त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आम्ही जोपर्यंत आमच्याकडे संबंधित गावाचे जागृत नेते पुढारी किंवा गावाचे संबंधित असलेले सरपंच जोपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवत नाहीत किंवा जाणीव करून देत नाहीत तोपर्यंत ते करता येत नाही। हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही स्वतःहून आमच्या स्वखर्चाने आणि आपल्या वर्गणीने ह्या इथे पाण्याचे टँकर पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे। डॉक्टर साहेब, खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सूत्र आपण हातात गेल्यापासून या कर्जत तालुक्यातल्या खेड्यापाड्यामध्ये आपल्याकडून असे बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत की हा जो उपेक्षित समाज आहे ज्याच्यासाठी याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कोणकोणते कार्यक्रम याच्यासाठी पुढे घेणार आहात? डॉक्टर या नात्याने मला सर्वप्रथम या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रांमध्ये सर्व औषधांचा पुरवठा आहे की नाही, रुग्णांची व्यवस्थित देखभाल केली जाते की नाही, त्यांच्या संबंधित असलेले विविध उपक्रम राबवले जातात की नाही याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत। तसंच दुर्गम भागात प्रत्येक वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचलीच जात नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्राची माणसं, तर त्याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देणार आहोत। त्यांच्यापर्यंत ही आरोग्य सेवा ती प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कशी पोहोचवली जाईल याकडे लक्ष देणार आहोत। धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण ह्या ग्रामस्थांसाठी जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल आपलं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक या नात्याने आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण अशीच सामाजिक कार्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून असेच सामाजिक उपक्रम आपण राबवाल। आपल्या पुढच्या उपक्रमांसाठी आम्ही आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद डॉक्टर विकास कांबळे। धन्यवाद राजेश।